हे सगळे मनातले बोल आहेत। तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे की जुनी आठवण एका मिनिटात सांगून त्याला जागृत करणं ही सोपी गोष्ट नसते। किती सोप्या भाषेत त्यांनी सांगितलं, एका पक्षाला कधी दिवस चांगले, कधी मरगळ, पुन्हा चांगले दिवस, पुन्हा मरगळ, पुन्हा चांगले दिवस, म्हणजे हे अनुभवाचे बोल असतात। आणि एवढ्या वर्ष त्यांनी प्रामाणिक काम केले शेका पक्षात, म्हणून पुन्हा एकदा जोरदार करायचं। येत्या 190 उरण विधानसभा मतदारसंघाची सार्वत्रिक 2024 निवडणूक आणि 20 तारखेला आपण सगळेजण सकाळी 7 वाजता मतदान करण्यासाठी जाल। आणि जाताना एकच लक्षात ठेवायचं की आपली जी मशीन असेल, बॅलेट मशीन असेल, तिच्या 6 नंबरला प्रीतम JM म्हात्रे असं नाव असेल, त्याच्या पुढे शिट्टी ही निशाणी असेल आणि त्या निशाणीच्या पुढचं बटन तुम्ही जर दाबलं आणि 23 तारखेला जर त्या शिट्टीचा आवाज मोठा झाला तर हा आवाज वाया जाऊन नाही देणार, हे देखील हे होत असतानाच पुन्हा एकदा आपण नवसंजीवनी शेतकरी कामगार पक्षाला द्यायला मागतोय तुमच्या सर्वांच्या काका आशीर्वादाने। आणि आम्ही सगळी तरुण मंडळी, आज तरुणांचा जो जोश मी बघतोय म्हणजे मला अनपेक्षित जोश आहे। म्हणजे मी जिथे जातोय, खालापूर असू दे, पनवेल असू दे, उरण असू दे, इथे सगळ्या ठिकाणी जातोय तिथे सगळ्या पक्षाची लोक म्हणजे तरुण तरुणी आणि सगळे कोणी मंडळ असतील, कोणी क्रिकेट प्रेमी असतील, हे सगळेजण उघडपणे माझ्या पाठीमागे फिरतायत। म्हणजे मला एक सांगावं लागेल काका की आता पुन्हा एकदा शेका पक्षाच्याच कार्यकर्त्याकडून काहीतरी अपेक्षा या तरुणाईला आहे। म्हणजे अपेक्षा कसली की आम्हाला कुठेतरी जॉबला लाव, कुठेतरी काम, हाताला काम द्या, ही अपेक्षा जी त्यावेळी काका तुमच्या वेळी होती। तुम्ही त्यावेळी जे 1990, 95 साली 2000 सालापर्यंत जी अपेक्षा होती, आज पुन्हा एकदा सगळीकडे पाणी पिऊन आलेली लोक पुन्हा एकदा शेका पक्षाकडेच आशेने बघायला लागेल, हे देखील मला सांगावं लागेल। आणि ही आशा आता मी निराशा होऊ देणार नाही काका, हे देखील तुमच्या पुढे मी सांगतो। ज्या पद्धतीनं आता सगळेजण एकत्र झालेले आहेत, जिथे जातो रोजचे काका 7-7, 8-8 पक्षप्रवेश होत आहेत आणि त्यातले अर्धे जे दुसरीकडे जाऊन सगळे अनुभव घेऊन आलेत आणि पुन्हा आपल्या घरी वापस आलेत, असे जवळजवळ 70% ती लोक आहेत। आणि नव्याने पण जे त्यावेळी म्हणजे 5-6 वर्षाची मुलं असतील, आज ती 30 वर्षाला गेली, तुमच्या वेळी 5-6 वर्षाची असतील, आज ती नवीन तरुणाई देखील माझ्यासोबत यायला मागते। आणि आता सुद्धा फोन आले की पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मी माझ्या भाऊंना किंवा आपले नारायण शेठ किंवा घरातली मंडळी असतील त्यांना सांगतोय, कारण आपण गाव दौऱ्यात असल्यामुळे म्हणजे अशी पुन्हा परिस्थिती शेका पक्षावर चांगली परिस्थिती येऊ मागते। तर तुम्हाला तरुणांना एकच विनंती करतो, तुम्ही फक्त एक विश्वास माझ्यावर ठेवा, या विश्वासाला तडा देखील मी जाऊ देणार नाही। येणारं आंतरराष्ट्रीय दिबा पाटील विमानतळ, इथे भरपूर साऱ्या नोकऱ्या येत आहेत, जवळजवळ 25 ते 30 हजार नोकऱ्या सुरुवातीला येणार। आणि याच्यात आपण शेका पक्षाच्या माध्यमातून आणि JM म्हात्रे संस्थेच्या माध्यमातून आपण कुठलंही मानधन, कुठलंही चार्ज न घेता आपण त्यांना प्रशिक्षण द्यायला मागतो। गेले 1.5 वर्ष देतोय आणि त्याचं द्योतक उदाहरण गेल्या 1.5-2 महिन्यात आपण 44 जणांना मुंबई एअरपोर्टला कामाला लावू शकलो, हे त्याचं यश आहे। जर आपल्याकडे कुठलंच पद नाही, काही नाही, तरी आपण मुंबई एअरपोर्टला जर 44 जणांना न्याय देऊ शकतो, तर तुम्ही काका फक्त विश्वास द्या। जर उद्या संधी मिळाली तर या संधीत मी तुम्हाला सांगतो, पहिल्या 100 दिवसात 23 तारखेला निकाल आहे, जर उद्या आमदार म्हणून संधी मिळाली तर पुढच्या 100 दिवसात 1000 नोकऱ्या मी लावीन, हे तुम्हाला नुसतं बोलायला नाही किंवा टाळ्या घ्यायला नाही किंवा फुकटचं मत घ्यायला नाही, हे 100% मी केलेल्या कामाच्या जोरावर मी हे बोलतोय। आणि एकच सांगतो, आता या बालदींची जीभ घसरलेली सगळेजण तुम्ही बघताय, त्या आगरी कोळ्यांवर काय बोलतायत, तुमची मुलगी देणार का, तिथे आदिवासी बांधवांबद्दल काय बोलतायत, 3-4 आदिवासी गेल्याने फरक पडत नाही, यांना कोणी गेल्याने काही फरक पडत नाही, पण आता इथली जनता तुम्हाला घालवल्याशिवाय गप्प बसणार नाही, हे देखील। आणि एकच सांगतो जाता जाता, तुम्ही विश्वास ठेवा, या विश्वासाच्या जोरावर पुन्हा एकदा सगळी आपण कामगार संघटना, आज रवीजी आहेत,
हे आपले रमाकांत ती सगळी मंडळी, खास आपल्या सोलापूरवरनं आलेले आपले काळेजी आहेत, हे देखील खूप चांगले वक्ते आहेत की त्या चळवळीतले विचार ते मांडतात. आणि तुम्हाला खरं सांगतो की ह्या गोष्टीत आपण खूप पुढे गेल्याशिवाय देखील राहणार नाही, कारण आपले विचारच तसे आहेत. त्यामुळे आपल्या मनात करण्याचा डर कशाला, या उक्तीप्रमाणे आपण पुढे चालणार. तुम्हाला खरंच सांगतो, नुसतंच शेका पक्ष नाही तर आपण 100% ती चळवळ पुन्हा एकदा उभी करू आणि या कामातून आपली चळवळ दाखवू. आणि पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात. येत्या 20 तारखेपर्यंत आता 7-8 दिवस राहिलेत. आपण डोळ्यात तेल घालून काम करावं. एक एक मत शिट्टी या निशाणी पुढे कसं जाईल, जसं काकांनी सांगितलं, याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. आपले ओळखीचे असतील, आपले नातेवाईक असतील, कोणी खालापूरला असेल, उरणमध्ये असेल, पनवेलमध्ये असेल, या सगळ्यांना फोन करा आणि सांगा की आपलं पटवून द्या की कशासाठी पक्षाला मत द्यायचं. हे पटवून देण्यात तुम्ही यशस्वी झालात ना तर शिट्टीचा आवाज 100% 23 तारखेला जोरातच येईल. आणि पुन्हा एकदा मी मनापासून सगळ्यांना विनंती करतो की आपण शिट्टी या चिन्हापुढचं बटन दाबावं आणि पुन्हा एकदा मला एक संधी द्यावी, हीच विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार.